नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ईस्ट इंडिया पॉडकास्टर्सच्या चॅनलवरती. माझ्यासोबत आहेत माझे जिवलग मित्र आनंद आणि साहिल. तर आपण वीक 5 मध्ये आहोत. वीक 5चा रिव्ह्यू घेणार आहोत आणि सर्वात मेन हेडलाईन्स आजची जी मॅच झालेली आहे. मॅचपेक्षा आजची जी अविस्मरणीय मेमोरेबल इनिंग्स जी खेळलेली आहे वैभव सूर्यवंशीने. 100 केलेले आहे त्यांनी, 101 आणि तो आहे फक्त 14 वर्षांचा. ही सुरुवात झाली ऑक्शनमध्ये जेव्हा तो 13 वर्षाचा होता आणि ही वॉज द यंगेस्ट प्लेअर, यंगेस्ट IPL प्लेअर. हम्म, आणि आज आपण त्या टॉपिकवरून सुरुवात करणार आहोत. हम्म. तर आनंद, साहिल कोणी मॅच पाहिली? मी बघितली आहे आणि अमेझिंग अमेझिंग परफॉर्मन्स सुद्धा वैभवचा. मला एक निशांत, तू तर चांगला आहे म्हणजे सुदृढ आहेस, पण साहिलला विचारायचं आहे, तू 13-14 वर्षाचा असताना काय करत होतास रे? मी चड्डीत मुतत होतो. 13-14 वर्षाचा असताना मला आठवतही नाही काय करायचं. 9वीला असेल मी, 8वी-9वीला. 8वी-9वीला ज्या वयात तो अरे सिक्स 8वी-9वीलाच होतं मारतोय, रे 90 13-14. नाही नाही, 90-90 मीटरचे सिक्सेस मारतोय. त्यामध्ये मला नाही आठवत मी 90 मीटर पळतही असेल. हम्म. म्हणजे क्रिकेट खूप दूर होतं, म्हणजे तितका मी क्रिकेटचा फॅन नसेल तेव्हा, म्हणजे बघण्याचा. बघत असू, मी खे- तर बघायचो खेळत असेल मी हम्म, खेळत असेल, हम्म, मग इतका बघत नसेल हम्म, त्यावेळेला. हम्म, सो मी ऍक्च्युली मला वाटतं 2011-12 नंतरच बघायला सुरुवात केली होती. हम्म. वर्ल्ड कप झाल्यावर आपला हम्म. 2018चा. मला मा बोल तू कम्प्लीट करतो सॉरी. हा, मी तेच म्हटलं की भाई, 14 वर्षाचा असताना आणि जे काय तो अचीव्ह करतोय, म्हणजे तो एका लहान मुलाचं, जे आपल्याला आपल्याला नेहमी ड्रीम असतं, घरचे आपल्याला एक बॅट घेऊन देतात. फळकट बरोबर. बॅट असते माहिती ना, ती लाकडाची. हम्म. पहिली बॅट सगळ्यांची मोस्टली तीच असते किंवा ती चुन्याची बॅट असते. आणि आपलं एक स्वप्न असतं की मग कोण कोण सीझन लेदर बॅट, काश्मीरची विलोची बॅट म्हणजे खूप मोठी असायची आमच्यासाठी, की ती हम्म. 500 रुपयाला 600 रुपयाला भेटायची. हम्म. SS ची वगैरे नाही का. बरोबर. ती ते खूप म्हणजे लक्झुरी असायची. पहिली बॅट तर सगळ्यांची ती चुन्याची किंवा ती पातळ प्लॅस्टिकवर खेळणारी बरोबर. ती बॅट. बरोबर. आणि मग तेव्हा ते लहानपणी एक असं ड्रीम असायचं, जेव्हा हम्म. आपण धोनी, गांगुली यांना बघायचो, आणि हम्म. तो त्या लहान मुलाचं, प्रत्येक लहान मुलाचं, 10-12 वर्षाच्या, 8-9 वर्षाच्या लहान मुलाचं तो एक स्वप्न तो ऍक्च्युअल मध्ये जगतोय. बरोबर. बरोबर. आणि प्युअर डेडिकेशन, प्युअर कन्सिस्टन्सी, जी मेहनत, जोश, जुनून, काय बोलायचं ते बोला, बरोबर. ते आहे. बरेच जण ट्रोल करतात ते, की हा, एज खरंच त्याचं वय. क्रायटेरियावरनं खूप क्वेश्चन्स रेज होत आहेत की तर ऑन पेपर त्याचं तो जरी आहे असला. माझ्यासाठी. सो आहे हे सुनंदन लेले, जे खूप ज्येष्ठ पत्रकार आहेत, जे स्वतः अंडर 19 सुद्धा खेळलेले आहेत महाराष्ट्राकडून. बरोबर. त्यांचं एक रिसेंट व्हिडिओ आलेला आहे. हम्म. तुमच्या दोघांपैकी मला नाही माहिती कोणी मी मी बघितलेला आहे, बघितला पण मी बघितला सो व्हॉट इज सेइंग इज क्वाईट राईट. आणि असे भरपूर प्लेयर आहेत, इन्क्लुडिंग युवराज सिंगचं पण त्यांनी नाव घेतलं, इरफान पठाणचं नाव घेतलं. बरोबर. सो ही वय चोरी जी आहे ही चालते, पण असं काही असे व्हिडिओज आलेत ज्यामध्ये त्यांनी त्याची बर्थ डेट वेगवेगळी सांगितलेली आहे बरोबर. 2 व्हिडिओज मध्ये. सो नेव्हरदलेस, मला असं वाटतं जरी तो 16-17 वर्षाचा जरी असेल, हम्म. तरी त्या वयामध्ये इतक्या मोठे मोठे बॉलर्स, आज जर बघितलं राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा, अशा अशा बॉलर्सला तो अक्षरशः सुट्टी देत नव्हता. म्हणजे हम्म. सो जरी तो 16-17 वर्षाचा असेल, तरी त्या एज मध्ये एवढी मॅच्युरिटीने बॅटिंग करणं, इतक्या फिअरलेसली बॅटिंग करणं, इट्स क्वाईट कमेंडेबल. बरोबर. एवढंच. आपण आपण गेला व्हिडिओ शूट केला ना, तेव्हा आपण राजस्थान रॉयल्सच्या मिसफॉर्च्यून बद्दल बोललो की एकदम क्लोज येऊन हरतायत. ओके, नशीब त्यांच्या बाजूने नाही आहे. तेव्हा माझ्या तोंडून एक वाक्य निघणार होतं, पण आपण डायव्हर्ट झालो की हा सीझन त्यांचा गेलेला होता, त्यांनी आता ना नवीन कॉम्बिनेशन्स ट्राय करावे, जसे वैभवला उतरवलं पाहिजे. आणि त्याच्यात एक्झॅक्टली नेक्स्ट मॅचमध्ये त्यांनी वैभवला उतरवलं. त्यांनी ओपनिंगच्या पहिल्या बॉलला सिक्स मारली. ओके, येस. पहिल्या बॉलला सिक्स मारली, ती पण कव्हर्सच्या वरनं, विच इज व्हेरी डिफिकल्ट टू डू. ओके, आणि आज तरी सेंचुरी मारली आहे. सो वय चोरी
हा प्रश्न बाजूला जरी ठेवला, जरी त्याच्या एक्झिस्टिंग एजमध्ये 2, 3, 4 वर्ष जरी ऍड केले, 18, 20 वर्षाचा असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर येऊन ऍब्सोल्युट. इतके वर्ल्ड क्लास बॉलर्सना फेस करून, सो टॅलेंट कुठे लपलेलं नाहीये. ओके, सो हे टॅलेंट ग्रूम करणं आणि नंतर ते एक टॅलेंट टीम इंडियामध्ये आणणं, हे माझ्याकडनं जास्त अपेक्षित आहे. सो अमेझिंग अमेझिंग, राजस्थान रॉयल्सने अजून एक, आय थिंक, हिरा, अनपॉलिश्ड हिरा आहे, त्याला छान आता पॉलिश करून चकाकी देऊन टीम इंडियामध्ये नक्कीच बघायला मजा येईल. नक्कीच. म्हणजे आय-पी-एलचं जे आपण एकदम स्ट्रॉंग पॉइंट म्हणतो, की हम्म, असे अंडरडॉग प्लेयर्स आहेत, की हम्म, म्हणजे इंडियन टीममध्ये आता 11 प्लेयरमध्ये तुम्ही सगळ्यांना चान्स देऊ नाही शकत. पण आय-पी-एलमुळं खूप सारे प्लेयर्स घडलेत आणि त्यांना चान्स मिळत गेलेला आहे. T20मध्ये, मग वन डेमध्ये, मग टेस्टमध्ये आणि बरोबर, असं करत करत ते कोर टीमचे मेंबर्स झालेले आहेत. बरोबर. तर वैभव सूर्यवंशीकडे नक्कीच खूप चांगलं फ्युचर आहे पुढं. आणि जसं तुम्ही दोघंही म्हणाले, वय चोरीचा विषय एवढा काही बोलण्यासारखा नाहीये. हम्म, त्यांनी ह्या लेवलला परफॉर्मन्स केलेला आहे, ते महत्वाचं. आणि तेच घेऊन बरोबर. आपण पुढे जाऊयात. बरोबर. आता हम्म, हा तर विषय झाला वैभव सूर्यवंशीचा. हम्म, मला 2 टीम्स बद्दल बोलायचं आहे या हम्म. वीकमध्ये. 2 हेवीवेट टीम्स ज्यांची चर्चा प्रत्येक आय-पी-एल सीझनला होत असते. त्या 2 हेवीवेट्स टीमचे 2 लाईटवेट फॅन्स लाईट आज वेट आपल्यामध्ये फॅन्स. आहेत. आनंद फॉर मुंबई अँड साहिल फॉर सी-एस-के. आनंद तर नक्कीच खूप खुश आहे. माझ्या आनंदात नावाप्रमाणे मी आहे. आनंदी कारण आहे, कारण की माझी टीम एकदम उडत आहे सध्या. आणि साहिलनी तर लास्ट वीकमध्येच होप सोडले होते. हो. मी तर सोडून दिले. राजस्थान आणि सी-एस-केचं आय थिंक संपलेलं आहे आता. जरी राजस्थान आज अँड जिंकली आहे, चांगली मॅच झाली, पण त्यांचं टॉप 4 मध्ये येण्याचे काही चान्सेस मोस्ट नेक्स्ट प्रॉब्ली वीक. हैदराबादचे मे हैदराबाद बी. सुद्धा सीझन गेलेला आहे, पण ते म्हणजे ऑन ऑफ करून ते, आय थिंक, अशी टीम आहे जी डिसाईड करते की टॉप 4 मध्ये कोण खेळेल कोण नाही. बरोबर. असं आहे. बट एक तर एक मग गोष्ट आनंद, बघ. हम्म, बोल बोल बोल. नाही नाही, आपण करू म्हणजे मुंबईचं सुरू करू. मेन हम्म, मेन मला रोको बद्दल बोलायचं आहे. रोहित आणि कोहली हम्म. या. दोघंही बॅक टू बॅक 50s आणि अरे, चांगल्या फॉर्म रिटायरमेंट मध्ये म्हणता, आहेत. सोडा रिटायरमेंट सोडा, या परत T20 मध्ये गरज आहे तुमची. ओके, मारा 1-2 इंजेक्शन आणि परत फिट व्हा आणि टीम इंडियामध्ये या. कोण घेतं रिटायरमेंट यार, इतका एकदम पीक फॉर्म मध्ये असताना. पण अमेझिंग अमेझिंग, आय थिंक रोहितकडनं अपेक्षित होतं. ओके, हाय टाइम ही स्टार्टिंग टू डिलिव्हर आणि राईट टाइमला, कारण की जेव्हा स्टार्टिंगचे मोस्टली गरज आहे. 4 मॅच म्हणजे CSK सोबत हरलो, आणि ऑफ द 4 लॉसेस 2 खूप क्लोज होते, सो ते हर्ट करतात. पण तरी नंतर बॅक टू बॅक 6 विन्स कमेंडेबल. आणि आणि नॉट जस्ट रोहित, पण बॉलिंग डिपार्टमेंट म्हण, सूर्यकुमार यादवचा फॉर्म खूप क्रुशल आहे. ओके, तिलक वर्मा ऑन ऑफ इनिंग्स खेळतोय, पण आय थिंक जसं प्ले ऑफ येईल, ओके, त्याला जरा खाली लोअर द ऑर्डर दिलेलं आहे. कारण की विल जॅक्स, रायन रिकल्टन, रोहित शर्मा आणि मध्ये अजून एक कोणतरी येतं, त्याच्यानंतर सूर्या येतो आणि नंतर मग त- तिलक वर्मा येतो. सो बॅटिंग लाईनअप डीप आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या आहे. सो बॅटिंगची कमी नाही आहे. परत अजून अ, कोण, त्याचं नाव काय, रायटी बॅट्समन कोण, सॉरी, माय बॅड, ठीक एक आहे. मिनिट. साहिल रेटे. नाही रे, हे नाही, तो तुला तर तर झाला तुला नाही. फ्रीमध्ये पण नाही येणार. मला पाणी द्यायला जरी ठेवलं तरी मी खूप खुश होईल. एकच सेकंद होते, कारण की इनिंगच्या मध्ये. नाही, तो चांगला बॅट्समन आहे. सो अपॉलॉजीज की त्याचं नाव लगेच लक्षात नाही आलं मला. मग कळलं किती चांगला बॅट्समॅन आहे. नमनदीर, नमनदीर. ओके, ओ, नमन ही इज येस, गुड गुड रिलायबल गुड बॅट्समन बॅट्समॅन. आहे. ओके, सो त्याच्यासारखा बॅट्समन पण हार्दिक पांड्या नंतर येतो. सो अमेझिंग बॅटिंग लाईनअप आणि एव्हरीथिंग इज क्लिकिंग. ओके, असाच फॉर्म राहिला, ट्रॉफी देऊन टाका मला. ओके, सीझन संपवा, ट्रॉफी देऊन टाका, दॅट्स इट. ई साला कप नाम दे. ह्या वर्षीची ट्रॉफी आरसीबीची. हा, हे मी खरं सांगू, मी CSK चा फॅन आहे. पण या वर्षी द वे त्यांचे एफर्ट्स सगळे प्लेयर्स देत आहेत, आणि त्यांचा कॅप्टनही पहिला थोडासा डगमगला होता, पण आता तो थोडासा रुळावर आलेला आहे.
हम्म. आणि त्यांचे प्लेयर्स परफॉर्मन्स पण आपण कन्सिस्टंटली बघायला मिळते. विराट कोहली पण खतरनाक फॉर्म मध्ये आहे. हम्म. मागची मॅच जी झाली दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधात, त्यामध्ये कृणाल पांड्याने क्रुशल अमेझिंग. विकेट्स तर घेतल्याच, पण त्यासोबत 73 रनाची पण खेळी केली. 6 सिक्सेस मारले, आय गेस त्यांनी 6-7 सिक्सेस मारले त्यामध्ये. बरोबर. सो एक अंडर रेटेड काइंड ऑफ ट्रोल्ड झालेला एक प्लेयर 5 सीझन मध्ये तो खेळताना दिसतोय, ते बघून एक आनंद झाला. हम्म. आणि कुठे ना कुठेतरी हलकासा मला आरसीबीचा सपोर्ट, आरसीबीला माझा सपोर्ट आहे की ह्या वर्षी ठीक आहे यार, जितलो, किंवा किंवा दिल्ली कॅपिटल्स. दिल्ली तर नाही जिंकणार. ओके. आणि आरसीबी वरती जोपर्यंत अपेक्षा ठेवणार नाही ना, तेवढंच चांगलं आहे. कारण की मी सांगतोय, जोपर्यंत ठेवलाय तोपर्यंत ते हारणार. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. सो अपेक्षा ठेवू नका, नाहीतर बी प्रिपेअर्ड टू बी म्हणजे डिसअपॉइंटेड. स्टार्टिंगला जे प्रेडिक्शन्स केले आपण 4 टीम्सचे, तर बरोबर. आता प्रेडिक्शन्स किती चेंज झाले तुमचे? कोण वाटतायत आता 4? मुंबई आणि आरसीबी तर माझ्या प्रेडिक्शन मध्ये होते. त्याच्यानंतर मी सीएसके ला गेलेलं, जे एकदम उलट ठरलेलं आहे. आणि आणि माझी चौथी हैदराबाद. टीम माझी हैदराबाद होती, जी पण फ्लॉप निघाली आहे या सीझन मध्ये. ओके. हम्म. सो अदर दॅन दॅट, के के आर ऑन अँड ऑफ आहे. ॲक्च्युली के के आर, पंजाब आणि एल एस जी खूप क्लोज आहेत. बॅटल खूप क्लोज आहे. आणि बघायला गेलं तर अजून टॉप 4 डिसाइडेड नाही आहे. ओके. एक मॅच इकडे तिकडे झाली तर टेबलचा नक्षा पूर्ण बदलेल. सो एल एस जी आणि पंजाबला स्टील थोडेफार होप्स आहेत आणखी. अरे खूप होप्स होप्स आहेत. आहेत. आणि टॉपच्या ज्या टीम्स आहेत त्यांचा आणि मधल्या ज्या टीम्स आहेत फार फरक नाहीये. 3 पॉईंटचा नाही डिफरन्स आहे. टॉपच्या टीम्सला पण क्लिअर व्हायला मस्ट विन आहेच आहे. मस्ट विन, नाहीतर एक्झॅक्टली. तुमचं नेट रन रेटवरच येणार सर. बरोबर, बरोबर. पुढच्या 2 मॅचेस सगळ्यांसाठी क्रुशल आहेत. सो हा वीक डिसाइडिंग वीक असेल. हो, तिसरा वीक मोस्टली पण आपण म्हणलो की डिसाइडिंग असेल. हा, मग तेव्हा आपण बघ ना, नंतर काइंड ऑफ आपण तेव्हा. नंतर म्हणलो चौथा वीक असेल, पण म्हणजे इतकंच वर्ष चांगला सामने होतात हम्म. हीच. डिसाइडिंग नाही म्हणजे नाही, आपण इंटरेस्टिंग म्हणालो हा आपण. आपण तेच म्हणालो तेव्हा. बघ, थर्ड वीक मध्ये काय म्हणालो, सीएसके आणि मुंबईला जर का वरती यायचं असेल तर ते मॅचेस जिंकणं गरजेचं होतं. माझ्या मुंबईच्या फॅन्सनी आणि मुंबईच्या टीमनी बघितला व्हिडिओ, ऐकलं आपला, पण सीएसकेला कळलं नाही. ओके. त्यांना सीएसकेला पण ट्रान्सलेटर चान्स लागेल. आहे अजून, असं नाहीये. सगळे मॅच जिंकले आणि वरचे सगळे मॅच हारले, ड्रॉ झाला तर होऊ शकतं. ओके. सगळ्या मॅच पाऊस पडला की होऊ शकतं. फिक्स फिक्स झालं तरी होऊ शकतो, विसरू नकोस मित्रा. यू नेव्हर नो. हम्म. नाही, ते त्याबद्दल मला काय माहित नाही, मी तेव्हा लहान होतो. हम्म. ठीक आहे, ठीक आहे. तू आता पण लहान आहेस. तुमच्या दोघांमध्ये हो. हम्म. म्हणजे आपल्या तिघांमध्ये. हम्म. दुसरा एक एक प्लेअर, वैभव सूर्यवंशी बद्दल बोललो, सीएसके मधला तो आयुष म्हात्रे. 2007 बॉर्न येतो, पण 18 हम्म. वर्षाचा पोरगा येते. पण हम्म. असं काही खूप ह्यूज रन्स नाही केले, बट बॅट स्विंग आणि द वे Amazing. ही अप्रोच करतोय तो बरोबर. बॉलर्सला, इट्स इट्स व्हेरी गुड टॅलेंट. मुंबईच्या विरोधात त्याने मला वाटतं 30-32 रन केले फक्त. हम्म. ऋतुराजच्या जागी त्याला खेळवत होते. हम्म. ऋतुराजच्या जागी नाही, आणखी कोणाच्या तरी जागी. ऋतूच्या जागी तो दुसरा एक आला ना, शकील आय गेस. हा, तर रसिक. हा आलेला आहे, रसिक रसिक समथिंग. हम्म. सो ही इज ऑल्सो, तो पण ठीकठाक आहे, इतका हम्म. काय हे नाही. पण आयुष म्हात्रे 18 वर्षाचा, म्हणजे हेच जसं निशान व्हिडिओच्या सुरुवातीला बोलला की हे सगळ्यांना 11 मध्ये खेळू शकत नाही, पण हे असे जे हिरे आपल्याला बघायला मिळतात आयपीएलच्या माध्यमातून, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि खूप मजा येते. म्हणजे जे सीझन सुरुवातीला तितकं खास वाटत नव्हतं, ते आता हम्म. एकदम चुरशीचं झालेलं आहे आणि मजा यायला लागली आता. बरोबर. हम्म. आपण गुजरात बद्दल पण थोडंसं बोलू. गुजरात पण चांगल्या फॉर्म मध्ये, आज जरी हरली असेल पण हम्म. त्यांचे टॉप 3 जे आहेत, बटलर, साई सुदर्शन आणि गिल, हम्म. ते टॉप टॉप 10 मध्ये तर आहेतच ती काही. हम्म. बरोबर. ती एक टीम खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. तर आय बरोबर. गेस म्हणजे माझे प्रेडिक्शन्स सांगायचे झाले आता ह्या स्टेजला, तर मला आरसीबी, मुंबई, हम्म. जीटी आणि दिल्ली ह्या 4 टीम्स वाटतात. हम्म. ओके. ओके.
बघ आरसीबी, व्हॉट डिड यू से? आरसीबी, दिल्ली, आरसीबी, मुंबई, दिल्ली आणि गुजरात. त्याच आता 4 मध्ये आहेत टॉप ना. हो, ओके. आय गेस सो. आहेत मोस्टली त्याच. बरोबर. या त्याच आहेत. बघ बघायला गेलं ना तर गुजरात, दिल्ली, पंजाब, ओके, ह्या हम्म, तिन्ही टीम्स एक मॅचेस कमी खेळल्या आहेत. ओके, म्हणजे 9 मॅचेस खेळल्या आहेत आणि आरसीबी हम्म, आणि मुंबई 10 मॅचेस खेळलेल्या आहेत. ठीक आहे. हम्म, सो नक्कीच मुंबई जरी आता नंबर 2 वर असली तरी हम्म, गुजरात, डीसी, पंजाब हे ह्या तिघांपैकी कोणीही एक टीम एक जरी मॅच जिंकली ना तरी ते मुंबईच्या वरती जातील. ओके. हम्म, सो टेबल अजूनही डायसी आहे. सो नेक्स्ट मॅच मुंबईची आहे आर आर सोबत. ओके, आणि आर आर मुंबईची बघा आता इंटरेस्टिंग सांगतोय. मुंबईच्या हम्म, शेवटच्या 4 मॅचेस बघा. आर आर सोबत आहे, ओके, जी की आत्ता तुफान फॉर्ममध्ये आली आहे परत. नंतर जी टी सोबत आहे, त्याच्यानंतर पंजाब सोबत आहे आणि दिल्ली सोबत आहे. सो सगळे जी टी, पंजाब आणि डी सी हे तिन्ही कंटेंडर्स आहेत टॉप 4साठी. सो क्रुशल असणार आहेत सगळे 4 मॅचेस आणि क्लोज असतील, कारण की त्यांनाही माहिती आहे की मुंबईला हरवलं तर त्यांची चान्सेस वाढतात वरती येण्याचे. सो इट्स गोन बी टफ. आणि तसंच बघायला गेलं दुसऱ्या टीम्सचं, आर सी बीचं बघ. पंजाबला थोडंसं नुकसान झाल्यासारखं वाटतंय मला. म्हणजे मॅटर करणारच ते क्वालिफाईंगच्या वेळेस, कारण त्यांची कोलकाता सोबतची मॅच आहे ती वॉशआउट वॉश झाली. आउट झाली. बरोबर. एक पॉइंट मिळाला त्यांना. बरोबर. तर हम्म. पॉइंट्सच्या ह्याच्याने थोडेसे मागे आहेत ते. जरी मॅच जिंकले हम्म, तरी इट वुड बी क्रुशल. हम्म. आर सी बीचं बघ सी एस के सोबत आहे. सो जर का नीट खेळले तर इथे 2 पॉईंट्समध्ये चान्सेस वाढतात. एल एस जी सोबत आहे. एल एस जी इज ऑल्सो गुड टीम ऑन पेपर. ओके, त्यांनाही डिस्क्वालिफाय नाही करता येते. एस आर एच सोबत आहे आणि के के आर सोबत आहे. ओके. हम्म. सो आर सी बी याच्यातले आय थिंक 2 जरी जिंकले ना तरी मला वाटतं टॉप 4मध्ये नक्की येऊ शकतात. त्याच्यानंतर जी टीची मॅचेस आहेत बाकी. एक एस आर एच सोबत आहे, एक एम आय सोबत आहे, एक डी सी सोबत आहे, एल एस जी आणि सी एस के. सो ह्यांना आय थिंक ऑफ द 1, 2, 3, 4, 5 मॅचेस 3 तरी जिंकाव्या लागतील. ओके. आणि डिफिकल्ट असणार कारण की त्यांची एक मुंबईसोबत आहे, एक डी सी सोबत आहे त्याच्यापैकी. सो मस्ट विन मॅचेस आहेत काइंड ऑफ त्यांच्यासाठी. आणि डी सी इज प्लेइंग कलकत्ता, ते प्लेइंग एस आर एच, पंजाब, एम आय आणि गुजरात. सो खूप खूप टफ आहे. खूप टफ आहे. आय थिंक काही सांगता येणार नाही. काही सांगता येणार नाही. कारण की पोझिशन 6 एल एस जी आहे, जे की 10 पॉईंटवर आहे आणि 10 मॅचेस खेळलेत. आणि एम आय बघाल 10 मॅचेस खेळलेत, 12 पॉईंटवर आहे. एकच मॅचचा फरक आहे. काही होऊ शकतं. हम्म. तेच म्हणजे हे शेवटचे जे आहेत. परत आरसीबी पण आता जर आपण कम्पेअर केलं तर आरसीबीच्या 10 मॅचेस आहे हम्म, आणि 9 मॅचेसवर आहेत जीटी आणि हम्म. दिल्ली. हे हम्म. पण एक मॅच जिंकले तर आरसीबी सोबतच येतात. एक्झॅक्टली. करेक्ट, करेक्ट. टेबल अजूनही डिसाइडेड नाही आहे. त्याच्यामुळे काही तुम्ही होऊ जर शकतं. पॉइंट्स टेबलच्या समोर बघितलं ना, ह्याचं एम आय आणि जीटीचं सोडून सगळ्यांच्या पुढे डॅश आहे बरोबर. वरती त्या पॉइंटर मध्ये. बरोबर. सो पहिले 6च्या 6 टीममध्ये तुम्ही अजून काही सांगू शकत नाहीये. पंजाबनी थोडंसं, मला माहित नाही पंजाबचं नक्की काय होतंय. मी तितक्या मॅचेस फॉलो नाही केले. तुम्ही जर फॉलो केलं असेल तुम्हाला काय वाटतंय पंजाबचं नेमकं कुठं अडतंय? थोडासा पण परफॉर्मन्स, थोडासा पंजाबचा असा मागच्या मॅच. मिक्स परफॉर्मन्स होतोय. म्हणजे एक अशी कुठली मेमोरेबल मॅच त्यांची अशी आठवत नाहीये. मला तर ती मॅच पण आठवते जिथे श्रेयस अय्यरनी चांगले, म्हणजे श्रेयस 97. इज इन पीक फॉर्म. ओके, चांगला खेळतोय. बॉलिंग पण चांगली आहे. त्यांचे 2 बॅट्समन पण ओपनिंगला प्रभसिमरन आहे आणि त्यासोबत जो येतो रबसिमरन पण खूप चांगल्या फॉर्म मध्ये. खूप खूप जबरदस्त फॉर्ममध्ये. सो बघायला गेलं तर बॉलिंग लाईनअप ओके इतकी म्हणजे अजून म्हणता येणार की वर्ल्ड क्लास नाही आहे, पण दे आर स्टील डुईंग गुड. पण ते आर कारण मोर त्यांचं रिलायंट. बॉलर्स मध्ये कोणच पहिल्या 20 मध्ये पण 15 मध्ये पण नाहीये बरोबर. त्यांच्या ऑरेंज कॅपच्या ह्याच्यामध्ये. सो युझी बॉलिंग चहल एक, कुठल्या नंबरला मध्ये बऱ्याच विकेट युजी घेतल्या चहल त्यांनी. आय डोंट थिंक सो. पहिल्या हम्म, नंबरला आता हा आहे जॉश हेझलवूड आहे. हम्म.
अँड देन सेकंड नंबरला तुमचा हा आहे काय त्याचं नाव, प्रसिद्ध कृष्ण आहे. बरोबर. आणि 15व्या नंबरला हर्षदीप सिंग आहे बाय द वे. सो अच्छा 15 मध्ये एक प्लेअर फक्त त्यांचा आहे. बाकी जर तुम्ही बघितलं हम्म. तर आरसीबी, दिल्लीचे खेळाडू, आरसीबीचे पण, एम आयचे, हम्म. जीटीचे, हे सगळे खेळाडूच आहेत पहिल्या 15 मध्ये. हम्म. त्यांचं मोस्टली चुकतंय कुठे माहिती आहे का की हम्म. त्यांचे जे फॉरेन प्लेयर्स आहेत ना ते गणतायत. कारण की ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस टर्नस त्यांच्याकडनं जरा ओके एक्सपिरियन्स असल्यामुळे थोडं जास्त लक्ष दिलं जातं की ते परफॉर्म करतील. हम्म. पण ते जर गणले तर मग मोस्टली मार्को यान्सन चांगला खेळतोय, डिसेंट खेळतोय. हो. पण ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनस ते दे आर नॉट एबल टू परफॉर्म. त्याच्यामुळे पूर्ण ते कॉम्बिनेशन आहे ना ते जर हलतंय त्यांचं, असं आहे. अच्छा. ठीक आहे. म्हणजे बॉलिंगचं आहे, साहिलने जसं मेन्शन केलं की बॉलिंग हम्म. थोडीशी वीक त्यांची पडतीये. हम्म. कारण आपण त्यांची लास्ट मॅच जर पाहिली तर डिफेंड नाही करू शकले. ते टार्गेट छोटंच होतं, पण आरसीबीनी म्हणजे वन साइडेड मॅच जिंकली ती. बरोबर. हम्म. मला या सीझनला फक्त एकच अपेक्षा आहे की जी टीम कधी जिंकलेली नाहीये हम्म. त्या टीमने ही ट्रॉफी उचलावी यावर्षी. मग इट कॅन बी ती म्हणजे डीसी बँगलोर, किंवा आरसीबी. डीसी. बँगलोर, डीसी आणि आणखी कोण आहे? दॅट्स इट राईट. बँगलोर आणि नाही डीसी. म्हणजे कंटेंडर्स मध्ये तेवढेच आहेत सध्या. मे बी कॅन बी पंजाब, बट हम्म. पंजाब कधी जिंकलेलं नाही ना. पंजाब नाही नाही, जिंकले. पंजाब फायनल मध्ये पंजाब आलेत एलएस पण जिंकले. पंजाब एक फायनल LSG खेळले. हो, आणि हारली होती खूप हरली. बेकार. हम्म. या सो पंजाब, डीसी किंवा आरसीबी, आय विल बी मोर देन हॅपी इफ वी कॅन गेट अ हम्म. न्यू विनर. आरसीबी तरी थोडस हम्म. म्हणजे बहुत भारी मन के साथ, बट हम्म. फिर भी आरसीबी ठीक आहे. मला विराट आरसीबी So, पेक्षा कोहली. जर मुंबईचं नाही झालं, मला तर पहिले हम्म. वाटतं की मुंबईच जिंकणार आहे, नो डाऊट. पण नाही झालं तर आय वुड रूट फॉर दिल्ली. ओके, फक्त एका माणसासाठी, राहुल. KL राहुल. बस. मागची मॅचचे तो खूप व्हायरल झाली ती व्हिडिओ, ती बघितली तुम्ही, ती संजय गोयंका सोबत. हो हो संजीव गोयंका, संजय गोयंका त्यासोबत. जीव का. येस. ती आणि ते नॉक पण वंडरफुल होती बरोबर. म्हणजे. आणि राईट टाइमला आली ती बरोबर LSGच्या विरोधात. बरोबर. बरोबर. आणि तो जो सॅटिस्फॅक्शन म्हणजे सॅटिस्फॅक्शन ऍट द टॉप म्हणतो ना, ती व्हिडिओ बघून मजा आली पण की त्यांनी त्यांनी बघ ना एकदम त्याचे मोमेंट्स परफेक्ट चूज केले. त्यांनी LSGच्या येस. अगेन्स्ट तो नॉक खेळला, त्याच्यानंतर त्याच्या होम ग्राउंडवरती तो नॉक खेळला, सिंगल हँडेडली मॅच जिंकवली आरसीबीच्या अगेन्स्ट. ओके, सो ही स्पीकिंग इज मुवमेंट्स. सो वेगळ्या त्या लेवलला. फक्त आणि फक्त KL राहुलसाठी मला असं वाटतं, जर का मुंबई नाही तर KL राहुल. मी DC पण नाही म्हणणार, मी KL राहुल म्हणेन. असं आहे. तेच एकच फक्त शेवटचा मुद्दा मांडेल की हे जे ओनर्स असतात ना, हम्म. त्यांनी जितकं खेळामध्ये म्हणजे तुम्ही बाकी कमर्शियल गोष्टी त्याच्यामध्ये ब्रँड्स आणणं, प्रमोशन्स आणणं, काय म्हणतात त्याला, प्रमोशन्स नाही, स्पॉन्सर्स आणणं, बरोबर. त्यामध्ये तुम्ही ठीक आहे, तुम्ही त्यामध्ये, कारण तो तुमचा बरोबर. पार्ट आहे, तुम्ही पैसे बरोबर. कमवण्यासाठी टीम आहे, पण तुम्ही हे जे ऑन द फील्ड मध्ये नाक एक्झॅक्टली. खुपसलं नाही तो पाहिजे. काय करतोय भाई, तो काय करतोय? काही त्याला जर गरज नाही. एवढं असेल ना त्याच्या हातात बॅट द्या आणि दुसऱ्या हो, साईडनी सांगा बुमराला बॉलिंग टाकायला. तेच कळेल KL त्याला राहुल. बॉल दिसतो तरी का. येस, ऍब्सोल्युटली. KL Exactly. राहुल कुठल्या लेवलचा प्लेअर आहे आणि तुम्ही त्याला कसं ट्रीट केलं माहितीये होतं. काय. इट वॉज हार्ट ब्रेकिंग वेन वी सॉट दॅट व्हिडिओ म्हणजे. आणि यावर्षी ते बघून त्यांनी जो ऍटिट्यूड दिला, आणि इट वॉज राईट ऍटिट्यूड जो दिला, ऑफकोर्स. मजा आली बघून. ऑफकोर्स. ऑफकोर्स. अशा मोमेंट्स बघायला नक्कीच मजा येते. मजा येते बघायला. मग ह्या वर्षी एवढी भांडणं नाही पंकज, आली. कुठलं? मी म्हटलं ह्या आज वर्षी नाही. एवढी अशी भांडणं नाही नाही नाही. आली काय. पहिलं तो जो पीक पीक IPL होतं ना, 2012, 13, 14, 15, ते पीक IPL होतं तेव्हा भांडणं व्हायची, गंभीर असायचं ना तेव्हा. भाई. गंभीर कोच आता. आता भाई मॅच तू. नंतर भांडण होतात. हा. एक्झॅक्टली. तू तू रूम मध्ये. माहिती नाही, तू बघितलंस की नाही, पण हरभजन सिंगनी श्रीशांतला लाफावण मारलेला आहे. ते मी न्यूज मध्ये बघितलेलं त्याचं आठवतंय, सर्वात पण पहिलं season. तेव्हा मी आय डोंट रिमेंबर मी मॅच अशा बघितलेल्या असतील. ते मी न्यूज मध्ये बघितलं होतं नक्कीच. हम्म. तू काय म्हणत निशांत?
नाही, तेच म्हणत होतो. पहिला सीझन होता तो. पहिला सीझन होता. हा. झालेलं असं की श्रीसंत जरा उकसवत होता, कारण की तो जरा म्हणजे पंपअप होऊन जरा खूप बोलत चालत होता, आणि हम्म. मुंबई वाटतं हरलेली. आणि त्यानंतर तो एकदम मॅच नंतर असं गुढी का आलेला तर हरबीन निकल असं झालेलं. पण ठीक आहे, त्याची मजा वेगळी होती. असं आहे. नंतर गंभीर कोहली बघितले आपण. ओके. गंभीर कोहली दोनदा तीनदा बघितलं, मागच्या सीझनलाच बघितलं आपण पूर्ण एकदा. एनिवे, होत राहतं एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट, तेच IPLचं दुसरं एक समीकरण. प्लेअर ऑफ द वीक सांगा, फायनल संपवण्याच्या आधी. आजची मॅच बघितल्यानंतर मी वैभव बोलेल. ओके. आनंद, तुला? सूर्यकुमार यादव. ओके. माझे दोन आहेत. रोहित कोहली. आणि मी आणखी एक सांगेल, प्लेअर ऑफ द वीक अं, हार्दिक पांड्याचा भाऊ, कृणाल पांडे. कुणाल पांड्या. येस, कृणाल पांडे. त्याचं ती मॅच मी थोडीशी बघितली हायलाइट्स मध्ये. अमेझिंग खेळला तो. दॅट्स ओनली रिझन. ओके, गुड गुड. चालेल. चला मग, लेट्स मूव ऑन टू वीक 6 नेक्स्ट टाइम. येस 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 येस. चलो, व्ह्युअर्सला रिक्वेस्ट करतो मी पुन्हा एकदा, आम्ही दर व्हिडिओमध्ये सांगत असतो की नक्की तुमचे कमेंट आम्हाला कळवा. तुमचा प्लेअर ऑफ द वीक कोण होता, तुम्हाला काय वाटतंय, मॅचेस कशा चालू आहेत त्याबद्दल. खाली आणि कमेंट करा. नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद. जय हिंद. जय हिंद.